नमस्कार मंडळी, मी सायली गोगावले आणि ही माझी बहीण सोनल पवार. बऱ्याच दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता की ठाण्यामध्ये माझी जी मामाची मुलगी राहते तिला भेटण्याचा प्लॅन चालू होता, पण तो प्लॅन काय सक्सेस होतच नव्हता. सो त्यामुळे असा विचार केला की आपण आज फायनली कसंही करून सगळे कामं साईडला ठेवून आपण जाऊन भेटूयात. आणि म्हणजे एक स्पेशल अशी डिश ही बहीण माझी बनवणार आहे, ते म्हणजे गुलाबजाम. आणि आम्ही तिलासुद्धा सरप्राईज द्यायला चाललो आहे. सो त्या बहिणीला आम्ही थोडी पण हिंट नाही दिली आहे की आज आम्ही ठाण्यामध्ये तिला भेटायला आलो आहे. आता जस्ट आम्ही तिच्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो आहे. आता बघूया जाऊन तिची रिॲक्शन काय होत आहे. तू एक्सायटेड आहेस बघायला? मी पण एक्सायटेड आहे, तुम्ही पण एक्सायटेड राहा. सो हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि या गुलाबजामची रेसिपी मी पूर्ण डिटेलमध्ये आज टाकणार आहे या ब्लॉगमध्ये. सो तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघूया. सो आता फायनली आम्ही पोचलो आहे. आता रिॲक्शन बघूया ताईचे काय आहे. काजल, सायली, सोनल, आज काय सरप्राईज दिला तुम्ही तर? हो काय कारण म्हणजे सांगितलं पण नाही, सांगायचं तरी अगोदर. अरे आपला किती दिवसापासून प्लॅन चालू होता. अगोदर प्लॅन होता माहितीये, पण तुम्ही अचानक मध्ये आलात. सांगायला फोन तरी करून सांगायला नको आम्हाला. हे बघा सोनल खूप हसते, ती खूप मजा घेते. हा आज मस्त आपण नाईट करू, मस्त आज एन्जॉय करूया. हो, आज आमची खूप धमाल मस्ती होणार आहे. सो गाईज प्लीज कंटिन्यू व्लॉग बघा. हे बघा आत्ताच चालू झालेलं आहे सगळे मस्ती. आनंद झाला आम्हाला तुम्ही आल्यानंतर. सांगितलं असतं तर जेवण केलं असतं. आता बनवूया आपण जेवण एकत्र. आणि आम्ही तुमच्यासाठी स्पेशली गुलाबजामुन घेऊन आलेलो आहे. आणि गुलाबजामुन बनवणार आहे ही मुलगी. बघूया आणि हा ब्लॉग प्लीज कंटिन्यू करा. सो मंडळी, आता आम्ही फ्रेश होऊन जस्ट बसलेलो आहोत आणि ताईने आता जस्ट आम्हाला वेलकम ड्रिंक सर्व केलं आहे. हा, हिचं पिऊन झालेलं आहे. मिरिंडा दिलं आहे ताईने, आता मी ते पिते. आणि लवकरच जेवण वगैरे आम्ही स्टार्ट करणार आहे गुलाबजामुनच्या रेसिपीसाठी. सो कंटिन्यू बघत राहा आणि आम्हाला प्रेम देत राहा. तर मग मंडळी, आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि खूप दिवसानंतर आलो आहे मामीच्या घरी. सो मामीने आमच्यासाठी फेवरेट मुगाची भाजी बनवली आहे. सो आता हे जेवण झाल्यानंतर आम्ही लगेचच गुलाबजामच्या रेसिपीकडे वळणार आहे. सो आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आम्हाला जेवण वगैरे सगळं झालं आहे आमचं आवरून. ॲक्च्युली आम्ही लोक जेवल्यानंतर जरा एक राऊंड मारायला गेलो होतो वॉकसाठी. सो कारण जेवण खूप टेस्टी झालं होतं आणि खूप मनापासून खाल्लं होतं, तर ते खूप जीर्णसारखं झालं होतं आम्हाला. सो आम्ही एक वॉक केल्यानंतर छान आईस्क्रीम आणि थम्सअप पण आम्ही खाल्ला आहे. आणि क्या बोला तूने? तर मग आम्ही आता आपली गुलाबजामुन स्टार्ट होत आहेत. कसं वाटतंय? एक्साइटमेंट कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. तो जरा कपडा काढता का कांद्यावर? ही आहे सोनल, जिने गुलाबजामुनसाठी स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे सुरुवात झाली आमच्या गुलाबजामुनच्या रेसिपीसाठी. तर मग सोनल, कसं वाटतंय तुला गुलाबजामुन बनवताना? कधी चांगलं, ओ मला आवडतं. हां, ॲक्च्युली आता तू हे काय सुरुवात कसली केली आहेस? काय टाकलंयस यामध्ये? ते खवा बोलतात त्याला. खवा 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 बोलतात. ओके. खवा बोलतात. तर त्याला चांगलं धुवून घ्यायचं. दुधापासून बनवलेला असतो खवा. ओके. तर त्याला चांगलं धुवून घ्यायचं आणि मग परात घ्यायची आणि मग परातमध्ये एकदम चांगलं मळून घ्यायचं त्याला. ओके. हे फक्त तू खवाच मळते, यामध्ये काय ऍड नाही केलं? नाही, फक्त खवा. ओके. सो गाईस, हे खवा आहे. हे खवा परातीमध्ये आम्ही टाकून त्याला चांगलं मळते आहे ती. बघूया पुढची प्रोसिजर काय असेल. मी तुम्हाला A to Z गुलाबजामुनच्या रेसिपीची माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो प्लीज तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि काही डाऊट असल्यास तुम्ही कमेंट करू शकता. आणि बनवते तोपर्यंत आपण काजलचं म्हणणं ऐकून घेऊया. सो काजल, तुला कसं वाटतंय? आपलं गुलाबजामुनची रेसिपी स्टार्ट झाली आहे. आपलं एंटरटेनमेंट कसं वाटतंय तुला सगळं? फायनली खूप छान वाटत आहे. रात्रीचे 1:45 बरोबर झाले आणि माझ्या बहिणीने फायनली 1:15 वाजता गुलाबजामची रेसिपी चालू केली आहे. बघूया आता त्यांना किती यश भेटत आहे याच्यामध्ये. किती सॉफ्ट बनताय. होत आहे. सो तू एक तुम्हाला नक्कीच मी उद्या तुम्हाला सांगणार आहे की ते कसे झाले ब्लॉगमध्ये. कमेंट करा, फॉलो करा सायली गोगावलेला. थँक्यू.
ओके काजल ताई, आता तुला कसं वाटलंय? म्हणजे आज आम्ही अचानक आलो, गुलाबजामुनचा आपली रेसिपी बनते आणि आम्ही अचानक येऊन तुला सरप्राईज दिलंय, त्याबद्दल तुला काय म्हणावं असं वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अचानक मध्ये आलात, मला खूप सरप्राईज दिला तुम्ही, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप दिवस झाले आपलं असं प्लॅनिंग होतं की भेटूया. Correct. फायनली आपण आज भेटलोच आहोत आणि आता आपण गुलाबजाम बनवायला सुरुवात केली आहे. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी, वाह दीदी. मतलब what is this? दीदी दीदी. ना. आता हे काय करतेस सोनल? आता गुलाबजामुनचा पॅकेट आणलाय, हा हा. तो पॅकेट टाकलाय परत मध्ये. ओके. आता त्याला पण असं सॉफ्टली मळून घ्यायचं, एकदम सॉफ्ट टेक्स्चर झाला पाहिजे त्याचा. ओके. तर आता बघूया चला. बघा आमची जामुनची शेफ काय गं, जामून. तुम्ही त्यात तुमच्या आवडीनुसार पाणी पण ओतू शकता आणि दूध पण ओतू शकता, ती तुमची इच्छा आहे. ओके. कोणाला दूध आवडतं, कोण दूध ओततं. ओके. आमची गुलाबजामुन वाली शेफ खूप स्मार्ट आहे ह्या बाबतीत. आणि दूध ओतताना कोमट असलं पाहिजे, जास्त हे गरम नाही पाहिजे. ठीक आहे, नोट त्यामुळे करून ठेवा. तुमचे गुलाबजाम फुटू शकतात. हा. सो सॉफ्ट. ये ज्यादा गरम है. अगं थंड झालंय ना. नो वे, इतना ज्यादा गरम नहीं लगता. कोमट. पाणी टाकू काय? हा. आमची मामी झाले कन्फ्यूज इकडे. कुठं गरम आहे बघ. दोघीही भांडत आहेत गरम तुला पण दोघ्या. लागलं. Actually काय त्याला दोघीला काय समजलं गरम? नाहीये. किती पाणी होते किती दूध होते त्यामध्ये काहीच सॉरी, पण काही करा पण नक्की कमेंट करा कारण की दोघी कन्फ्यूज आहेत. हो खरंच. आणि- हा. दूध हे थोडं थोडं करून ओतायचं, ओके. जास्तही नाही ओतायचं. आमच्या शेफला थोडस समजून घ्या, तिला मधी मधी आठवतंय म्हणून ती सांगते. हा. ओके. मामी पूर्ण प्रोसेस बघून घेते, म्हणजे नेक्स्ट टाइम तिला नीटपणाने बनवायला. सो मलाही येतात बनवता, पण आता मी म्हटलं थोडंसं माझी अजून बहीण दूध. एवढी बनवणार आहे आतुरतेने, तुम्ही तिला आपली बोलली बघ बनवणार बनवणार. असं पण मला तर सगळं काही हिचं जेवण मौका तो सबको मिलना चाहिए. नक्की शुअर. आता ह्या प्रोसेसला पण तू छानपणाने मळून घेणार आहेस का? हो. ना म्हणतात गुलाबजामुनची जुगलबंदी. आम्ही दोघी साईडला बसलेलो आहे, या दोघींनाच करायला दिलेलं आहे गुलाबजाम, कारण आम्हाला त्यांचं काय समजत नाहीये. दुधाचा अंदाज नाही, पाण्याचा अंदाज. मामी किती गोड हसतायत. येस. तर गाईज आम्ही दोघी जणी खूप एक्सायटेड आहे, आम्हाला गुलाबजामुन कधी खायला भेटतात या आतुरतेने आम्ही वाट बघत बसलोय. पण फायनली ते काय आम्हाला वाटत ना आज रात्री आम्हाला खायला भेटतील, ते उद्याच खायला भेटणार आहे. येस. त्यामुळे बोलण्यात काही पॉईंट. पण खूप मजा येते, म्हणजे असं अचानकपणे भयानक प्लॅन बनलेला आहे आणि खूप मजा येते म्हणजे हे सगळं बघताना. हळू दे जरा म्युझिक आहे, म्युझिक. काय तेल मी पाहिजे का थोडं? माझं डोकं खाऊ नकोस, गप बस, मला काय करू दे. रडतेस की काय? पीठ मळता मळता खारट व्हायचे. सोनल तू मम्मीला परत पकडायला सांग आणि मग तू 2 हातांनी मळ पाहिजे तर तुला इझिली पडेल. नाही ताकद लावायची एवढी, मग असं सॉफ्टली मळायचं. आपण ते सॉफ्टली असं तुझ्या हाताने ते तुझ्या हाताला तरी पीठ लागतंय का ते? एक थेंब दुधाचा होत. चवीनुसार. अच्छा चवीनुसार तू दूध टाकते का? हो. बरं ठीक आहे. प्लीज तिला दोघींनी पण बनवून द्या तिच्या हिशोबाने जसं Finally तिला आम्ही हवं. बनवले असते पण ठीक आहे. तिने हे बघ, असं सुटतोय. फर्स्ट टाइम मला जेव्हा तिने बनवले होते तेव्हा मला खूप आवडते तिचे गुलाबजाम, म्हणून मी फायनली तिला बोलली की तू माझ्या घरी ये आणि मला गुलाबजाम बनवून दे. पण मला माहित नव्हतं अचानक मध्ये या दोघे सरप्राईज देणार आहेत मला म्हणून. इथे अर्धा दूध संपलेलं आहे. आमच्या गाईने आले दुसरी आलेली आहे. पण आता काय सांगू शकत नाही दूध आता किती आहे आणि किती नाही. Correct. आता बघावे लागेल जेव्हा पिठामध्ये किती मिक्स झालं आहे दूध का पाणी मिक्स झालं हे पण आपल्याला लवकरच समजणार आहे. तर सोनल, हात दुखायला लागले असतील तर तुम्ही पास ऑन करू शकता. नो. आम्ही इतक्या हा आता 15 मिनिटं त्याला रुमाल किंवा काही पण कपडा हा. ठेवावा लागेल वरती. ओके. 15 मिनिटं
झाकून ठेवायचं. बाई. आईचा बोलली तुम्ही करेगी नाही या. काय हा प्रकार? आता इथे जुगलबंदी चालू आहे. काय ग? किती वेळ अजून असं लागणार आहे ग तुला बनवायला रात्रीचे 3 ताई वाजतील? गोड गोड गुलाबजामुन पाहिजेत की नाही? अगं पाहिजे खाल्ले आहे पण आताच तुम्हाला इथे 1 वाजता तुम्ही कधी बनवणार आणि कधी तळणार आणि कधी ते मुरणार पाण्यामध्ये. माझं एक पाणी कोकरी बनवणार आहोत. आता सोनल जेव्हा सांगेल तेव्हाच पाणी, कारण सध्या तरी चला. गुलाबजामची मालकीन तीच आहे, त्यामुळे तिलाच विचारावे लागेल की ती कधी ठेवणार आहे. ठेवा ठेवा ठेवा. पण आधी तळणार ते तेव्हाच ठेवणार ना, आधी तळायला नको. चाशणीला टाइम लागतो. ओके, मग आता हे झाकून किती मिनिटं ठेवणार आहात तुम्ही? हे आता 15 मिनिटं. हे बघा इथे बघा जरा मलाई बिलई सगळं चाटून खात आहेत मामी. पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलंय आम्ही लोकांनी आणि आता सोनलने स्टार्ट केलंय साखरेचं पाक बनवायला. चला मग आता बघूया ती कसा पाक बनवते तिच्या अंदाजाने. सोनल काय करणार आहे सध्या पाक बनवून? आता अंदाजाने पाणी ओतायचं. ओके. आता कोणाला जास्त पाणी लागतं, कोणाला कमी पाक लागतं, त्याच्यानुसार पाणी ओतायचं. ओके. आता अजून पाणी लागणार आहे आपल्याला. चाळीस गुलाबजामुनसाठी तिने 2 बाटल्या पाणी असे ओतले. 2 बॉटल ॲक्च्युली तिने 1.5 बॉटल ओतलेली आहे. 2 पण ओतू शकतो. 2 पण ओतू शकता Actually मी असं. पण 2च ओतणार आहे. अच्छा ठीक आहे, मग 2 बॉटलच पाणी होता. ओके. पाणी ते गरम व्हायला त्याने ठेवलेलं आहे. कारण की ते चाशणी मेन गोष्ट, गुलाबजामुन तळायच्या अगोदर चाशणी करायला ठेवायची, म्हणजे पाक करायला ठेवायचं. कारण की पाक व्हायला खूप म्हणजे टाइम लागतो. ओके. त्यामुळे मग ते टाइम सेव्हिंग साठी आपण अगोदरच पाक बनवायला ठेवून द्यायचं असं आणि म्हणणं. गुलाबजामुन कसे तेल तापलेलं असेल ना तर लगेच गोल्डन ब्राऊन होतात. ओके त्यामुळे अगोदरच चाशणी बनवायला ठेवायची. ओके 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 कळालं. तर आता हे पाणी इथे आमचं गरम होत आहे. स्टार्ट. सोनल साखरेचा काय अंदाज सांगशील तू आपल्या? आता ज्याच्या त्याच्या चमच्यावर आता आहे अवलंबून. आता मी तर इथे 7 चमचे टाकलेत. जाडी साखर असेल तर त्याचा जास्त चांगला फायदा. ओके बारीक असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. ओके ओके. तर इथे तिने 7 चमचे साखर असं त्याने त्याच्यामध्ये टाकलं आहे. पाणी गरम होत आहे. बघूया आता पुढची प्रोसिजर कशी आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही साखर टाकू शकता, जसं तुम्हाला गोड हवं आहे कसं तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता. ओके ओके. तर इथे हे कष्ट चालू आहेत साखर न मिळण्यामुळे. साखर थोडीशी कमी भेटली आपल्याला आणि ह्या जागी ती मीठ खोबरं हे सगळं काय काय भेटतंय आम्हाला. तर आणि आता Already भेटली आहे एक साखर गोष्ट, आम्हाला. तुम्ही चवीसाठी इलायची पण टाकू शकता. येस, त्याने खूप सुंदर असा सुगंध येतो. टेस्ट येते. करेक्ट. फायनली आम्हाला साखर भेटलेली आहे. ये साखर भेटली आहे. आता इकडे हे लोक भरतायत डब्बा अगोदर. फायनली मी हा प्लास्टिकचा बॅग ठेवलेला आहे, कारण मला उद्या चिकन आणि वडे करायचे आहेत, त्यासाठी मी ठेवले. सो गाईज तुम्हाला समजलंच असेल आता उद्या आमच्या लोकांचा बेद आहे चिकन आणि वडे. स्पेशली मला तर खूप आवडतात ॲज अ कोकणी. तुम्हालाही आवडतात का? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बघूयात आता गुलाबजामची प्रोसेस चालू आहे. गोळे करून घ्यावी. ओके, ही माझी सगळ्यात फेवरेट प्रोसेस आहे, गोळे करणं. आता इथे सोनलने गोळ्यांची प्रोसेस चालू केली आहे. गुलाबजामुनसाठी ज्या प्रकारे गोळे बनवले जातात ते ती आता इकडे बनवत आहे. आणि ही माझी सगळ्यात फेवरेट प्रोसेस आहे, जी सगळ्यात इझी वाटते मला. का? काय डिफिकल्ट आहे यामध्ये? कारण त्यात क्रॅक्स खूप पडतात. ओके. एकदम सांभाळून क्रॅक्स पडल्यामुळे काय होतं? फुटतात ते. ऑइलमध्ये टाकल्यानंतर का? ओके. सो प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा की ऑइलमध्ये टाकल्यावरती फुटू नये तुमचे जे गुलाबजामुनचे गोळे आहेत. सो तुम्ही खूप सॉफ्टली त्यांना रोल करत राहा, म्हणजे एक चांगला गोल आकार शेप द्या त्यांना. आणि ती बघा ती सगळ्या साईडून चेक करते की कुठून तिचा क्रॅक पडला आहे की. ओके. सो तिने छान हाताला ऑइल लावून गोळे मळायला स्टार्ट केलेत. ते लावलंस का हाताला? ओके.
ओके, ती ताईला शिकवते की गोले कसे बनवायचे. लेट्स बघूया आता. ओके, हा बघा, हा आमचा फर्स्ट गोल बनून रेडी झालाय. सोनलच्या सपोर्टसाठी दोघी जणी ऍड झालेत फुटणार तो गोल मेन चिरा नाही पडला बनवण्यासाठी. पाहिजे कुठेच. सोनल एकदम चिमटे परफेक्ट चिमटे गोल दे गोल मम्मी, बनवते बघा, चिमटे झाले ना. आणि असे लहान लहान झाले तरच ते होतील. काजल आणि मोठे मामीकडून मोठे, छोटे गोले होतील. बनत नाहीये सारखे झाले पाहिजे ना. बिकॉज ते थोडे थोडे क्रॅक्स येत आहेत मध्ये. सोनलला झोप येते असं वाटतंय मला. पण गुलाबजाम झाल्याशिवाय तुला झोपून देणार नाहीये मी आज. येस, कारण आमचा खूप दिवसापासून प्लॅन होता, जसं की अगोदर पण म्हटलं होतं तुम्हाला. खूप दिवसानंतर आम्ही हा प्लॅन केला आहे आणि खूप आतुरता झाली आहे गुलाबजाम टेस्ट करण्यासाठी. बट हे आय थिंक आम्हाला मॉर्निंगलाच खायला भेटेल बिकॉज आता वाजलेत 1:30 वाजायला आला आहे आता ही प्रोसेस होईपर्यंत. बाई मम्मी तू काय करते ग? बरोबर आहे. ए सोनल, हे बघ आता बघ. फायनली माझं एक पहिला गुलाबजाम मी रेडी केला आहे. 15 मिनिटं तिला ते लागलेत बनवायला. तेल मी तेल नाही लावत आहे हाताला, मी डायरेक्ट असंच करते. तेल घे. का होतं सॉफ्ट तेलात? होतात ते. ओके, तेल का घेतोय सोनल आपण? ते सॉफ्ट व्हायला, कुठे क्रॅक नाही पडायला. माझी मम्मीने 2-2 हाताने करायला घेतलंय तुम्ही तर. तसं तिला वाटतं एका मिनिटात ती सगळे गुलाबजाम होणार आहेत. एकदम युनिक आहे. काय काय बोलताय तुम्ही सोनल? एक तण घेतलं तर ते दंडगोल आकाराचे होते. तर अशा प्रकारे आमची मज्जा चालू झाली आहे. हे बघा दंडगोल. हा करेक्ट आहे, त्याचा काय गोल आकार असा दिसतच नाहीये. आता खूप स्पीड पकडली आहे बिकॉज 1:30 वाजत आलेत आणि गुलाबजामचे आत्ताशी गोलेच बनत आहेत. जसे हात चालवत तशी गुलाबजाम फटाफट होती. बरोबर. पर्यंत एवढे गोले आमचे बनलेत. मेहनत तर चालू आहे. मी 1-पावणा तास झाला असेल मी बनवते, पण माझ्याकडून काय होई नाही झालंय. फायनली माझा परत एकदा कुस्करला आहे गोला. असं का मला वाटतं की मी दुसरा घ्यावा म्हणून गोळा घ्यावे आणि ठेवावे. ओके, तर गाईज मला हिला बघून अक्षरशः ॲनाबेलाची आठवण आली. कोणी कोणी ॲनाबेला मूवी बघितला आहे त्यांनी सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. पण ही खूप क्यूट आहे आणि ही मला खूप आवडली आहे. मी आता तिला घरी घेऊन जाणार आहे माझ्या. मला खूप आवडली आहे ही डॉल. तर मग मंडळी कुठे पोहोचलाय तुम्ही? होतंय की नाही तुमच्याने? नाही गाईस, खरं सांगू तुम्हाला सकाळचे 4 वाजणार आहेत बनवायला आम्हाला. मग मी झोप काढते एक तोपर्यंत. नाही नाही नाही, आम्ही नाही झोपणार तर तुला कसं झोपून देणार? तुला बाहेर झोपून हे जाऊ हे आम्ही. जरा हे रूप बघताय का तुम्ही? हा रूपाला तुम्ही काय नाव द्याल हे कमेंट करून नक्की सांगा. ओके, आता गुलाबजामची एक्साइटमेंट ती रागात कन्वर्ट होत आहे. तर मग गाईज ऐकताय तुम्ही ती कशी बोलते. म्हणजे त्यांना खरंच गोले बनवता बनवता त्यांचं नाकी नऊ आले. गुलाबजाम खायला खूप सुंदर वाटतात, पण बनवायला ही खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. हे मला आज कळलं आहे. ऍक्च्युली सोनलला कंटाळा आला आहे खरंच. सोनल त्याला कापत आहे आता. ओके, ह्यांचं काय झालंय मी तुम्हाला सांगू का? गुलाबजामचा आकार हा गोल असतो, पण तिने दांडा बनवून टाकलाय आणि त्यामुळे ना ते खूप हसतायत. काजल बघा ही मजाक मस्ती. रात्रीचे वाजत आले 2 आणि ह्यांचे गोले बनून होत नाही. नुसता टाइमपास चाललाय. टाकता टाकता तेलाचं झाकणच आतमध्ये टाकलं. वा, हे आहे आमचे कलाकार शेफ. तर बघूया आता तिने काय केलंय. गुलाबजाम डोक्यात आलेत. सो तिने हा भांडा मे बी तिने टाकला होता ह्या टोपामध्ये. बघ मी आता केलं. बापरे, काय कळतोय पाणी. माय गॉड. अगं होतंय की नाही तुमचं? आताशी एवढे गोले बनून झाले. सोनल मी काय बोलते, मी तुला असं असं पीठ मळून देऊ का? तू नको. गोळे करशील का?
जे फोकस होतं मामीचं ते मामीने गिवअप केलेलं आहे. इथे कोपऱ्यात येऊन मामी बसली आहे, हात चोलत. अच्छा, इथे येऊन गोले बनवत आहेत, कारण पंखा ऑफ केला होता आणि आता ते इकडे येऊन मळतायत. मामी इकडे येऊन गुलाबजामचा गोळा मळत आहे बिकॉज ऑफ फॅन. तिकडेचा फॅन बंद केल्यामुळे मामीला खूप गरम झालंय. सो तुम्ही गाईज बघताय किती कष्ट घेत आहेत सगळेजण गुलाबजामुनसाठी. आणि आता हे कधी बनणार आहेत ते देवालाच माहिती, कारण 2 वाजत आलेत आणि ह्यांची पण एक गॉसिपिंग काय आहे ती बंद होत नाहीये. तर मग हे डेडिकेशन इतक्या डेडिकेटली का केलं जात आहे ह्याचं कारण हे की ते गुलाबजाम फुटू नये तेलामध्ये, त्यामुळे ते खूप फोकसने राऊंड करतायत. आता बघूया, आता वाजले तर 1:45 वाजत आलेत आणि अजूनही आमचे गोले काय संपत नाही आहे. सो चालू आहे प्रोसेस बघत राहा. आणि कसं वाटलं तुम्हाला हे गुलाबजामुन ब्लॉग हे तुम्ही नक्की सांगा. ओके, आता मामी खरंच खूप फोकसली काम करते. तर बघूया आपण पुढे बघत राहा. माणसांची हे बघा, हे खूप स्पीड पकडली आहे ह्या लोकांनी, पण काही कारणास ते गोल्यामध्ये क्रॅक्स पडतच चाललेत. तर त्यामुळे ते फोकस लावून एकदम करतायत काम. आय होप की लवकरात लवकर काम हो आणि मला लवकरात लवकर खायला भेटू दे. ओके, मामी हे गुलाबजाम नाही तर काय बनवतायत? मामी इस गुलाबजाम को क्या नाम दूं? मामी बताइए. तुम्ही हे लपवलेत पदरा पाटी. फायनली सायली बनवत आहे गुलाबजाम. बघू तिच्याने आज होते की नाही. होतंय का? एक्स्ट्रा. ओके, तर गाईज मी विचार केला की मी पण थोडीफार मदत करावी ह्यांना, कारण खरंच गोळे बनवायला खूप डिफिकल्ट जात आहे. बघूया, तर पाणी आटू दे, तू ट्राय करते माझ्याने तरी बनतंय का गुलाबजाम. अर्ध होऊ दे. तू कसं केलं होतं? तर गाईज माझा फायनली एक गोला बनलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्या दोघींकडूनही होत नव्हतं. मी फायनली येऊन इथे ट्राय केलाय आणि हा गोला मी रेडी केलेला आहे. हा गोला एकदम परफेक्ट झालाय, ह्याच्यामध्ये ना एक पण क्रॅक्स आहेत ना काय, बघू शकता तुम्ही. हिने 2 गोळे बनवले आहेत, एका गोल्यामधून 2 गोळे बनलेले आहेत. ते परफेक्शन टेक्नॉलॉजी काय हे भगवान. खूप थकली आहे आमची शेफलाच काय झालंय काय सांगू शकत नाही आम्ही. 2 वाजलेत आणि अजूनही गोळ्याचा पीठ आता एवढाच उरलाय आणि एवढेच आमच्याकडून बनले. आम्ही ह्यामध्ये गुलाबजामुन फ्राय करणार आहे. गुलाबजाम फ्राय करण्याची प्रोसेस स्टार्ट झाली आहे. तुम्ही बघू शकता तेल आम्ही गरम करायला ठेवलं आहे. ओके, सोनलने इथे गुलाबजामुन टाकले आहेत कढईमध्ये. ते गुलाबजामुन छान असे ती फ्राय करते. सोनल कसं वाटतंय आता फ्रायची प्रोसेस चालू झाली आहे? आता तर खूपच गरम होणार आहे ॲक्च्युली. आणि हे बघा आमचे गोले रेडी झाले आहेत छान अशा पद्धतीने. बट आता होतच नाही आहे. बघूया, आम्ही स्लो गॅसवरती फ्राय करण्याचं ट्राय करतोय. गुलाबजामुन हे स्लो गॅसवरच तळायचे असतात, कारण की फास्ट गॅस करून आपण तळले ना तर आतमध्ये कच्चे राहतात. ओके, त्यामुळे सो हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. गुलाबजामुन हे स्लो गॅसवरतीच आपण फ्राय करायला हवेत. बिकॉज हे बघा आमचे आता हे गोले गोले तयार झालेले आहेत आणि ह्यामध्ये थोडेफार आहेत क्रॅक्स. बट आता काय करणार, 2 वाजत आलेत आणि अजून जास्त टाईम वेस्ट न करता आम्ही फ्राय करायला स्टार्ट केलं आहे. सो लेट्स स्टार्ट इट. हे थोडेफार असे गोल्डन ब्राऊन होत आहेत, तुम्ही बघू शकता. तो ह्यांना किती टाइम पर्यंत हे फ्राय करायचे सोनल? आता ते आपल्यावर आहे, म्हणजे असं कलर असतो ना हां, गुलाबजामुनचा एकदम ब्राऊन कलर असतो. ओके.
तर तसं एकदम ब्राऊन कलर करायचे. ओके, स्लो गॅसवरच राईट. हो ओके, स्लो गॅसवरतीच ठेवून आपल्याला हे ब्राऊन करायला ठेवायचे. हो. आणि जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन असा गुलाबजामचा प्रॉपर कलर येईपर्यंत आपल्याला त्यांना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. सो बघूया, मी जसेच ते फ्राय होतील त्याचंही शूट करून तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत व्लॉग कंटिन्यू बघा. इथे फायनली Finally झाले आहेत गुलाबजामुन. रेडी झालेत. किती गुलाबजामुन एकूण बनवलेत? 40चा पॅकेट होता पण ओके. त्याच्याहून जास्तच झालेत. ओके. आता आपण हे त्या पाकामध्ये टाकत आहोत. येस. एक एक करून सोडायचे आहेत का? कसे पण आपण सोडू शकतो. सर्व ओके, सोडून द्या मग. हे गुलाबजाम ती त्या पाकामध्ये ओतत आहे. सो आता हे उद्याच खायला भेटतील बिकॉज आता पॉसिबलच नाही, थंड व्हायला पण त्याला टाईम लागेल. आणि आता वाजलेत रात्रीचे 2:45. आम्हाला 2:45 झालेत. आता खूप लेट झाला आहे झोपायला. उद्यासुद्धा लवकर उठायचं आहे. बघा गाईज, हा आहे लुक गुलाबजामुनचा. कसा वाटला तुम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. खूप टेस्टी झाले होते गुलाबजाम, म्हणजे तारीफला तर वर्ड्सच नाही आहेत माझ्याकडे. खूप छान झाले, खूप सुंदर बनवले. थँक्यू सोनल फॉर मेकिंग दिस ब्युटिफुल गुलाबजामुन फॉर अस. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.